मुसलमानांची लोकसंख्या 24.5% वाढते, हिंदूंचा जन्मदर हा घटतोय। घुसखोरीमुळे भारतात मुसलमान वाढले, अमित शहा यांनी हे वक्तव्य केलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं हे वक्तव्य आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा देशातील लोकसंख्येच्या बदलत्या स्वरूपावर तीव्र भाष्य केलेलं आहे। हिंदूंचा जन्मदर घटतोय, मुसलमानांची लोकसंख्या वाढते आणि घुसखोरीमुळे हे सगळं होतंय असं अमित शहा यांनी वक्तव्य केलं। घुसखोरीमुळे भारतात मुसलमान वाढले असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलेलं आहे। मुसलमानांच्या लोकसंख्येत झालेली वाढ, हिंदूंचा जन्मदर घटतोय असं ते म्हणतायत। मुसलमान लोकसंख्येत झालेली वाढ अनैसर्गिक असल्याचं शहा म्हणाले। ते पुढे म्हणतायत, पाकिस्तान आणि बांगलादेशमधून सतत घुसखोरी होते। घुसखोरांना मतदार यादीत स्थान मिळणं ही लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे। 1951 मध्ये हिंदू 84% आणि मुसलमान 9.8% होते। 2011 मध्ये हिंदू 79% आणि मुसलमान 14.2%। स्वतंत्र भारतात मुसलमान जवळपास 25% पोहोचले। अशी आकडेवारी सांगत अमित शहा यांनी मुसलमानांचा जन्मदर वाढत असल्याचं म्हटलेलं आहे। त्यांची लोकसंख्या वाढत असल्याचे म्हटलंय आणि घुसखोरीमुळे हे कसं होतंय हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आता जवळपास 25% स्वतंत्र भारतात मुसलमान आहे असं अमित शहा यांनी वक्तव्य केलेलं आहे। हिंदूंचा जन्मदर घटतोय असंही त्यांनी म्हटलंय।